एस लॉन मंगल कार्यालय औंध गोपूज रोड रानवारा डब्याच्या पाठीमागे आज 24 दिनांक रोजी आमच्या कुलकर्णी काका यांच्या सानिध्यामध्ये आपण मराठा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। त्यासाठी मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो। आज समस्या फार मोठी झालेली आहे, म्हणजे इतकी बिकट समस्या आहे देशामध्ये। जेवढ्या समस्या असतील त्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आता बिना लग्नाच्या मुलांची आहे आणि त्याचा परिणाम हे वाढतं शिक्षण। म्हणजे मी तोही अभ्यास केला की नक्की प्रॉब्लेम काय, लग्न झाल्यानंतर आज घटस्फोटीचं प्रमाणही वाढलेलं आहे। म्हणजे आपलं लग्न एखादं जुळलं तर हिंदूंच्या आजच्या ह्या परिस्थितीला फार आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतंय। मी सर्वच ह्या युवकांना आणि जे काही मुलींचे आई वडील असतील या सर्वांना विनंती करेन की योग्य असं स्थळ कधी कागदावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष विश्वास डोळ्याने ठेवावा। कारण की मोबाईलमध्ये फोटो जरी चांगला असला तरी आपण बघतो लग्नामध्ये आता बघतो की मेकअपवाले असतात, त्यांच्याविषयी माझं काही दुमत नाही, पण त्यांच्याकडे कला चांगली असते। ती कला अशी असते की समजा एखादा काळा कुठं जरी असला मुलगा मुलगी नाही तर त्याला अगदी हिरो बनवून ठेवतात आणि लग्न झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाला माहित असतं की त्याचा एका दिवसाचा चेहरा बदलण्यासाठी 20,000 रुपये आपण खर्च करतो। आज तशा पद्धतीनं आपल्याला जे काही वस्तुस्थिती आहे, प्रॉपर्टी किती आहे, त्याच्या बंगले किती आहे, त्याचा पगार किती आहे, तो काय करतो ह्याच्याविषयी न बघता तो मुळात निर्व्यसनी आहे का, आणि निर्व्यसनी असेल तर त्याला दारूचं व्यसन आहे का, आणि दारूचं व्यसन असेल तर गुटखा दारू खाऊन तो कुठं उड्डाण टप्प करतो का। पहिल्यांदा ह्या गोष्टी बघा, बाकीच्या गोष्टी होऊन जातात। एखादा मुलगा गरीब असेल परिस्थितीने तो पुन्हा श्रीमंत होऊ शकतो, पण श्रीमंत आहे दारूड आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मुलीचा भवितव्य अवलंबून फार अवघड होतं। आज काळाची गरज आहे। जशा पद्धतीनं भजन कीर्तन आपण कार्यक्रम आयोजित करतो तसं गाव पातळीवर मी तर म्हणेन सरकारला माझी विनंती राहील, गावामध्ये जेवढी दारुडी मुलं आहेत त्यांची एक चेकलिस्ट तयार करावी आणि ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावावी आणि ती जग जाहीर करावी, म्हणजे ती एक गबाळा माल निघून जाऊ शकतो। त्याच्यामुळं काय होते, चांगल्या मुलांना त्रास होतोय। आज बिकट अवस्था इतकी आहे की लहान मुलांच्या पासून मोठ्यापर्यंत अक्षरशः जर 21 वयामध्ये पहिली लग्न होत होती। पूर्वीचा काळ बळा होता, पाळण्यात लग्न होते, त्यामुळे वधूवर केंद्र काढायचं काय गरज नव्हती। नंतर काळ बदलला, जरा सरकारनं वय आहे, मला वाटतं किती 18 का 21 आहे, 18 आणि 21, आता 18-21 डबल करायची वेळ आली तरी पोरांची लग्न होणार आणि मुलांची होणार ते होणार, मुलींची होणार, म्हणजे दोन्हीकडनं परिस्थिती फार नाजूक होत चाललेली आहे। कुठंतरी आज सगळ्यांनी समजून घेऊन आज जर अशी परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये इस्टेट जाग्यावर राहील आणि भविष्यामध्ये हिंदूंची अल्पसंख्याक म्हणून आता नोंद होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मुलांना, आणि वाईट कुठलं वाटते मुलींच्या बाबतीत सुद्धा, जो मुलगा चांगला पगार आहे, ज्याला चांगली नोकरी आहे, त्याच्या मागं मुली अजिबात जात नाहीत हो। ज्याच्या मागं खायला अन्न नाही, ज्याच्या घरात बंगला नाही, जो उन्हान टप्पू आहे, त्याला रोज दुसऱ्याचे पैसे घेतल्याशिवाय दिवस चालू होत नाही, आणि अशा भंगार मुंगरीच्या आता बघतो भिगवणचं प्रकरण हिंदू मुलीचं, तिच्या घरच्या आई रडते पोरगी देखत की बाबा तू जाऊ नको पळून, तू जरा थांब। त्या मुलगीला आईची सुद्धा दया माया नसेल तर सरकारनं एक लवकरात लवकर कायदा करावा। हे लग्न होतील जुळतील पण कमीत कमी, आणि मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांच्या नाते 10-10 जणांच्या सही असल्याशिवाय सरकारनं लग्न करू नये। हे काय भांडारखाना नाही की मुलं मुली सांभाळायची 20-20 वर्ष आणि मनात आली की पळून जायचं। काय संस्कृतीचा आज ऱ्हास होत चाललेला आहे। त्यामुळं आजच्या मेळाव्याला मी शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लग्न जमव, कारण की आज काळाची गरज आहे। मुला मुलींची लग्न वेळेत जमावीत आणि वेळेत जमल्यानंतर त्यांचा जीवनात फार आता टेन्शनचं जीवन आहे, पहिल्यासारखं जीवन असं आनंदी राहिलं नाही। पूर्वीचा काळ सर तुमचा बरा होता, वडिलांनी मुलगी दाखवली की तुम्ही होय म्हणायचं, तुमच्या मनावर कारभार नव्हता त्या काळामध्ये। आताचे काळ वेगळे, आता इथं सगळ्याला कौटुंबिक, आता मोबाईलवर सगळं खरं कळतंय, खोटं बोलायची काही गरज नाही। जशी 4 एकर जमीन आहे त्यानं 4च एकर सांगा, आणि महत्वाचं सगळं सांगत असताना आमचा पोरगा निर्व्यसनी आहे एवढं आवर्जून सांगा। आणि ज्याचे निर्व्यसनी आहे, ज्याचे पगार चांगला आहे, ज्याचं सगळं घरदार चांगलं आहे, ज्याची वस्तुस्थिती चांगली आहे, अशा मुलांशी लवकरात लवकर लग्न योग जुळावा हीच MI देवीच्या चरणी। कारण की ही देवीच माता अशी आहे, ती जरी आली तर तिचा पती हा मालक भगवान शिवजी आहे, आणि भगवान शिवजीने MI मातेच्या या पवित्र दरबारामध्ये हे आज पवित्र कार्य करतात। बरेच लोक म्हणतील हे पैसे कमवण्याचं साधन आहे, कुणाला काही गरज पडली नाही, ह्याच्यात सगळे लोक आहेत ते आपापल्या पदी विलसेट आहेत, पण समाज जागृतीचं काम करत असताना कुठंतरी एक समाजाचं चांगलं व्हावं। मी स्वतः एका मुलासाठी धडपडतोय, 25-40 स्थळं बघितली, 40 स्थळामध्ये
परिस्थिती बघितल्यावर प्रत्येकाला मुंबई पुन्हा पाहिजे. मुंबई पुण्यातलं खरं सांगायचं, ज्या मुलीला मुंबई पुण्याला जायचं तिने तिथले गल्ली बोळाची नावं सांगावीत अगोदर, की आपण जिथं राहायला जाणार आहे की त्या ठिकाणची वस्तुस्थिती काय आहे. मुंबई पुण्यातल्या मुलांची लग्न झाली पण ती गावाकडनं गेलेली आहेत. गावातल्याही मुलांचा इथं आता परिस्थिती, मी राजस्थानमध्ये गुजरातमध्ये फिरतो, तिथल्या लोकांनी त्यांची परंपरा नष्ट केली नाही. आज सुद्धा त्यांच्या गावात लग्न असलं तर गावातच लग्न होतात. मुंबई पुण्याला आज मुलं चांगले आहेत, पगार चांगला आहे. मग नडकी गणित कुठं अडते हे ज्योतिषाला सुद्धा अजून समजलं नाही. काय काका समजले? समजलं नाही. फार विचित्र अवस्था आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती राहिली, तर समजा जेवढी मुले असतील, जेवढे मुलं असतील, प्रत्येकाचं इथं सगळेच चांगल्या चांगल्या ठिकाणचे सगळे माझ्या परिचय काही लोक म्हणले, महाराज तुमचा टेटस बघून आमचे घारगे साहेब आले, त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, ते म्हणले तुमचा टेटस बघून आम्ही येतो. म्हणजे मला सुद्धा कळलं की आपल्या टेटसचा फायदा होतोय. भले आमचं लग्न नाही झालं तर तुमचं तर लग्न व्यवस्थित करा, कारण की त्या सगळ्या सुखसोयी महत्वाच्या आहेत. जास्त वेळ घेत नाही, कारण की दुपारची वेळ आहे, तुमचं सर्वांना पुढे गडबड आहे, परत सगळ्यांचे वाचन आहे आणि ह्याला प्रक्रिया वेळ लागतो. त्यामुळं मी पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमाला, तसा मला या कार्यक्रमाचा योग येत नाही, कारण बरेच लोक म्हणतात भजन कीर्तनाच्या लोकांचं इकडे काय काम आहे. पण तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, लग्न झाल्यानंतर आशीर्वाद देण्याच्या अगोदर, लग्न व्हायच्या अगोदर आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. आमचे गुरुवर्य सर या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांची गाठ घेतो. संतोष सर आहेत, कदम मॅडम आहेत आणि तुम्ही सर्वजण आहेत. आपल्या आपापल्या पद्धतीनं शेवटला दुकानात गेल्यावर तुम्ही किडका माल घेत नाही मला माहित आहे. फक्त किडका माल घेण्याच्या अगोदर आपला जो काय माल आहे, सगळेच माल चांगले आहेत. ह्याच्यातलं मी आता सगळे बघतोय, गावाकडच्या शेतकरी मुलांचा फार वाईट अवस्था आहे. सगळ्यात वाईट अवस्था असेल जगाच्या पाठीवर तर आता शेतकऱ्याच्या मुलाची सगळ्यात वाईट, की इतकी वाईट अवस्था आहे की इंजिनियरवाल्याला मुलगी भेटेल काय अडचण नाही, पण 500 टन ऊस घेणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आज मुलगीसाठी दारू. आज जर शेतकरी टिकला नाही तर भविष्यामध्ये फार बिकट परिस्थिती सामना जावं लागेल. याच्याविषयी मी आता जास्त वेळ घेत नाही, पण माझं परमेश्वर विनंती राहील, गावाकडचा जो माती पिकवतो, जो पिढ्यानपिढ्या शेतकरी होतो, त्या शेतकरी कुटुंबातल्या सर्वांच्या मुलामुलांची लग्न व्हावी तेवढं बोलतो. रामकृष्ण हरी. आजचा हा वधूवर परिचय मेळावा या यमाई माताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या औंध नगरीमध्ये संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी जे अथक परिश्रम घेतलेले आमचे असणारे संतोष भाऊ इंगळे आणि पाटील मॅडम त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने सुंदरपणे अशा प्रकारचा हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सांगली या परिसरातून पालक व त्यांचे पाल्य उपस्थित राहिले. एकमेकांच्या समस्या सोडवण्यात आल्या आणि जास्तीत जास्त अशा प्रकारचे विवाह संपन्न होतील अशा प्रकारची आशा त्यांनी आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या पल्लवित केली. याबद्दल आम्ही सर्व बाकीचे असणारे इथं जमलेले लोक, ते आम्ही या संयोजकाचे, आयोजकाचे म्हणजे संतोष भाऊ इंगळे आणि आमच्या पाटील मॅम त्यांच्या सहकार्यांचे आम्ही या ठिकाणी नेहमी आभार मानतो. धन्यवाद, अभिनंदन. नमस्कार. आज आम्ही SS लॉन औंध या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो. तेव्हा आम्हाला असा अनुभव असा की हा वधूवर सूचक परिचय मेळावा घेतला तर मराठ्यांसाठी असा मेळावा घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात ह्या SS लॉन मध्ये आपण जर लग्न करण्यासाठी जर लॉनचा आनंद घेतला तर तो खूपच छान वाटेल. यमाईच्या या छत्रछायेखाली एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मला सुद्धा खूप छान वाटलं इथं येऊन असं व्हिजिट द्यायला. आणि मॅडमशी, स्मिता कदम मॅडमशी भेटली, सरांशी भेटली. खूप छान मार्गदर्शन आणि खूप छान आपलेपणा जाणवला मला त्यात. असंच सगळ्यांनी इथं SS लॉनला व्हिजिट करून आपल्या लग्न कार्यासाठी सहकार्य करावं किंवा इथे येऊन आपण लग्न कार्य करावं. नवीन नवीन
कार्यक्रम घेऊ शकतो. नुसतं लग्न कार्य नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे बारशाचा कार्यक्रम म्हणा किंवा याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं असेल तर इथं आपण SS लॉनचा आनंद घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता कदम, SS लॉन औंधची ओनर. तर आज आपल्या SS लॉन औंधमध्ये मराठा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला. लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला या मेळाव्यासाठी आणि आमचा हाच उद्देश आहे की या मेळाव्यामध्ये जेवढे मुलं मुली वधूवर उपस्थित राहिले त्यांच्या कुठेतरी गाठीभेटी जुळाव्या, त्यांची कुठेतरी लग्न जुळावी आणि ती लग्न आपल्या लॉन मध्ये व्हावी ही अपेक्षा आम्हाला आहे. तर आजचा मेळावा खूप छान पद्धतीनं पार पडला. लोकांचा प्रतिसाद छान मिळाला, त्याबद्दल मी आपल्या चॅनल मार्फत पूर्ण सगळ्या लोकांचं आभार मानते की तुम्ही आज इथं उपस्थित राहिला. आणि हे रिक्वेस्ट राहील की आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे, कोणाची लग्न असतील ठरलेली असतील तर एकदा येऊन SS लॉनला अवश्य भेट द्या. SS लॉन मध्ये तुमचं शुभ कार्य पार पडण्याची जी काही संधी आहे ती तुम्हाला मिळेल आमच्याकडून आणि चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्ही तुम्हाला करू. आपलं डेकोरेशन, कॅटरिंग सगळं काही स्वतःच आहे. चांगल्या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटनुसार पूर्ण पॅकेज बनवून देऊ. तुमचं जे काही बजेट असेल त्यानुसार तुमचं लग्न कार्य इथं पार पडेल. आणि लग्न कार्यच नाही, तुमचा कोणताही इव्हेंट असू देत, कोणतंही शुभ कार्य असू देत, त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तर आपला ऍड्रेस तुम्हाला मी सांगेन, औंध SS लॉन, गोपूज वडूज रोड, रानवारा धाब्याच्या पाठीमागं आपलं लॉन आहे. इथं येऊन तुम्ही सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्या ही रिक्वेस्ट मी तुम्हाला आपल्या SS लॉन औंध या चॅनल मार्फत करते. धन्यवाद.